एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण जर या ठिकाणी धर्मादाय आयुक्तालयाचा फॉर्म भरला असेल तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. मित्रांनो, आपण बघा धर्मादाय आयुक्तालयासाठी एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. या WhatsApp ग्रुपवरती तुम्हाला महत्त्वाच्या PDF त्याचबरोबर हॉल तिकीटची जे काही अपडेट असेल, तसेच बघा या ठिकाणी जे काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील, ह्या सगळ्या सिलेबसनुसार बघा जो सिलेबस दिला त्या सिलेबसनुसार तुम्हाला त्या WhatsApp ग्रुपवरती तुम्हाला मिळणार आहे पहा. त्या WhatsApp ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा. डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा, जे काही व्हिडिओचं टायटल किंवा नाव आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ती ओपन करू शकता आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्की या ठिकाणी तो ग्रुप जॉइन करा, जेणेकरून तुम्हाला PDF असेल त्याचबरोबर महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल. प्रश्न क्रमांक पहिला आहे बघा, महाराष्ट्रामध्ये धर्मादाय आयुक्तालयाची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आली? तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि प्रत्येक व्हिडिओचा प्रश्न देण्यासाठी आपल्याला 3 सेकंद मिळतील. कमेंट बॉक्समध्ये उत्तर आपल्याला टाइप करायचं आहे. चला द्या उत्तर, आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर मित्रांनो, या ठिकाणी जर याचं योग्य उत्तर पाहिलं तर मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 मित्रांनो काय पाहायचं योग्य उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामध्ये धर्मादाय आयुक्तालयाची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत झाली? तर मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950. प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, धर्मादाय आयुक्तालयाचे मुख्य कार्य काय आहे? चला द्या उत्तर, मुख्य कार्य काय आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी ब, सार्वजनिक ट्रस्टचं नोंदणीकरण आणि देखरेख करणे. लक्षात ठेवा, धर्मादाय आयुक्तालयाचं मुख्य कार्य काय आहे? तर सार्वजनिक ट्रस्टचं नोंदणीकरण आणि देखरेख करणे. प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो, धर्मादाय आयुक्तालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? चला द्या उत्तर. तर ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो या ठिकाणी योग्य होईल आपलं मुंबई. लक्षात ठेवा, मुंबई या ठिकाणी मित्रांनो आयुक्तालयाचं मुख्यालय आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये धर्मादाय आयुक्तालयाची प्रादेशिक कार्यालय किती आहेत? सांगा पटकन, प्रादेशिक कार्यालय किती आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, 12. लक्षात ठेवा मित्रांनो, 12. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 अंतर्गत कोणत्या संस्थाची नोंदणी बंधनकारक आहे? तर सार्वजनिक ट्रस्ट, ऑप्शन क्रमांक ब, सार्वजनिक ट्रस्ट हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, सार्वजनिक ट्रस्ट हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, यापैकी कोणता व्यक्ती इमर्जन्सी चित्रपटाचा निर्माती आहे? कोण आहे मित्रांनो? कंगना रानवत याचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे पहा, कंगना रानवत याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 58 आहे, मुंबई शहरामध्ये यापैकी कोणत्या कंपनीचं मुख्यालय नाही विचारलंय? सांगा पटकन, नाही विचारलंय मित्रांनो. तर बघा ONGCचं मुख्यालय नाही बघा, बाकी LICचं आहे, BPCLचं आहे, HPCLचं सुद्धा आहे, ONGCचं नाही पहा. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, खालीलपैकी कोणता महामार्ग धुळे जिल्ह्यामधून जात नाही? आता धुळ्यामधून कोणता महामार्ग जात नाही आपल्याला विचारलंय, तर NH8. लक्षात ठेवा मित्रांनो, NH8 याचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे पहा. धर्मादाय आयुक्तामध्ये या ठिकाणी भरती चालू झालेली आहे. यामध्ये जर पाहिलं मित्रांनो, तर खूप महत्त्वाचा चान्स म्हणजे चांगला चान्स भेटलेला आहे आपल्याला. मित्रांनो, या ठिकाणी 10,000 प्रश्नांसाठी आपण एक PDF तयार केली पहा. या PDF मध्ये तुम्हाला चालू घडामोडी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक जे काही महत्त्वाचे समाजसुधारक असतील सगळे विषय मी या ठिकाणी इन्क्लूड केले आहेत पहा. रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा. या PDF तुम्हाला मिळणार आहेत फक्त ₹249. आता आपल्याकडे वेळ आहे, तर वेळेमध्ये अभ्यास केला तर खूप चांगलं होईल पहा. कारण की जर आपण आत्ता घाम गाळला नाही तर आपल्याला रक्त सांडण्याची वेळ येणार नाही. त्यामुळं आत्ताच टायमाला विहीर खोदून काय उपयोग होणार नाही. PDF घ्यायचे तर आत्ताच घ्या मित्रांनो. तुमची 4-5 वेळेस म्हणजे बऱ्यापैकी रिव्हिजन होईल आणि चांगला परफॉर्मन्स म्हणजे चांगला स्कोर आपल्याला काढता येईल पेपरमध्ये आणि नक्कीच आपलं सिलेक्शन होईल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10,000 प्रश्नांचा संच मिळणार आहे. मराठी व्याकरण असेल, चालू घडामोडी असेल, सगळे विषय मी या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहेत पहा. 10,000 प्रश्नामध्ये सगळं सिलेबसनुसार मिळणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, 82 75 55 82 83 या नंबरला तुम्हाला ₹249 फोनपे करायचे आहेत पहा. आत्ता पैशाकडे बघू नका, पैसे कधी पण कमवता येतात. तर ₹249 आपल्याला लगेच फोनपेला करायचे आहेत आणि लगेच त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला WhatsApp करायचा आहे. मी लगेच तुम्हाला सगळ्या या ठिकाणी PDF पाठवून देईल आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका, कारण की वेळ वायाला गेला की आपलं समजायचं पैसे सुद्धा वायाला गेले. टाईम इज मनी असतो पहा. त्यामुळं लवकरात लवकर सगळ्यांनी हा PDF घेऊन टाका आणि लगेच अभ्यासाला लागा, कारण की आत्ता घेतल्या तर आपल्याला टायमाला विहीर खोदून काय उपयोग होणार नाही पहा. आत्ता जर आपण अभ्यास केला नक्कीच आपला स्कोर वाढणार, नक्कीच आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होईल. यामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न मिळणार आहेत मित्रांनो ₹249 बघा. प्रश्न सुद्धा भरपूर आहेत. ₹249 मध्ये तुम्हाला MCQ मिळतील, चालू घडामोडी मिळेल आणि मराठी व्याकरणाचं सगळं तुम्हाला या ठिकाणी PDF मिळून जातील.
त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी मित्रांनो या ठिकाणी पेमेंट करायचं आणि लगेच PDF घ्यायच्यात आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे, वेळ वायाला घालवायचा नाही. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री कोण आहेत? चला द्या उत्तर. महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मंगल प्रभात लोढा आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पहा लक्षात ठेवा, मंगल प्रभात लोढा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आतापर्यंत नोवाक जोकोविच या खेळाडूने टेनिस ग्रँड स्लॅममध्ये किती वेळा विजेतेपद पटकावलेलं आहे? पहा नोवाक जोकोविचने. तर मित्रांनो 24 वेळा लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 24 वेळा या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे. पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. पहा भारतीय अंडर 19 क्रिकेट संघाचं सध्याचे कर्णधार कोण आहेत? चला सांगा पटकन. सध्याचे कर्णधार कोण आहेत? यश ढल. लक्षात ठेवा मित्रांनो, यश ढल याचं योग्य उत्तर आहे. पहा पुढचा प्रश्न मित्रांनो, भारत देशामध्ये चित्ता या प्राण्याचे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये पुनर्वसन करण्यात आलं? तर कुठं आहे बघा ते? कुनो. तर मध्य प्रदेशमध्ये बघा कुनो नॅशनल पार्क. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, कुनो. समजलं? पुढचा प्रश्न आहे बघा, इब्न बतुता हा खालीलपैकी कोणत्या देशामधून आलेला होता? तर इब्न बतुता मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 मोरोक्को. ऑप्शन क्रमांक 4 मोरोक्को मधून हा आलेला होता. पहा प्रश्न क्रमांक पुढचा आहे मित्रांनो, भारत छोडो आंदोलनाच्या वेळी ब्रिटिश पंतप्रधान कोण होते? पहा तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वेस्टन चर्चिल याचं योग्य उत्तर आहे. पहा लक्षात ठेवा, चर्चिल. भारत छोडो आंदोलनाच्या वेळी ब्रिटिश पंतप्रधान होते चर्चिल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 66 नंबरचा, जामिनी रॉय या खालीलपैकी कोणत्या कला क्षेत्राशी संबंधित आहेत? सांगा पटकन. तर मित्रांनो त्या चित्रकला या क्षेत्राशी संबंधित आहेत. कोणत्या? चित्रकला. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची साक्षरता किती टक्के आहे? तर महाराष्ट्राची साक्षरता मित्रांनो 82% याचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला 82%. मध्ये सध्या प्रति व्यवहाराची सीमा किती रुपये आहे? किती रुपये? तर 1000 रुपये मित्रांनो, 1000 रुपये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, एशियन डेव्हलपमेंट बँकेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? एशियन डेव्हलपमेंट. तर मनिला शहरामध्ये आपल्याला हे मुख्यालय पाहायला मिळतं. ChatGPT-4 कशावर आधारित आहे? चला द्या उत्तर. ChatGPT-4 कशावर आधारित आहे? तर AI. लक्षात ठेवा, AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मणिपूरची राजधानी काय आहे? चला द्या उत्तर. मणिपूरची राजधानी काय आहे? तर इन्फाळ मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, मातीमध्ये आदर्श नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियमचं प्रमाण किती असलं पाहिजे? ते किती असलं पाहिजे मित्रांनो? 4:2:1. ऑप्शन क्रमांक 1 4:2:1 इतकेचं प्रमाण असलं. की कोणत्या बँकेचे बाजार भांडवल सर्वात जास्त आहे? तर HDFC मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. पहा HDFC. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, 23 जुलै हा दिवस टिंब म्हणून साजरा करतात. तर 23 जुलै हा दिवस मित्रांनो राष्ट्रीय प्रसारण दिवस. लक्षात ठेवा, राष्ट्रीय प्रसारण दिवस म्हणून साजरा केला जातो. सन 2024ची महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोणी जिंकली? तर कोणी जिंकली मित्रांनो? भाग्यश्री फड. ऑप्शन क्रमांक 3 भाग्यश्री फड याचं योग्य उत्तर होईल. पहा पुढचा प्रश्न मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघाने खालीलपैकी कोणते वर्ष मिल्टेस म्हणजे भरड धान्य तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केला आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 2023. मित्रांनो कोणतं आहे ते वर्ष? 2023 हे वर्ष आहे. पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सन 2024च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील परेडमध्ये महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाला कितवा क्रमांक मिळाला? कितवा क्रमांक मिळाला असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा यापैकी नाही. लक्षात ठेवा, यापैकी नाही. महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदाराची संख्या किती आहे? तर आपल्या महाराष्ट्रातून किती खासदार लोकसभेवरती निवडून जातात? चला सांगा पटकन. एकदम सोपा प्रश्न आहे. तर 48 खासदार मित्रांनो. बरोबर 48. आमदारची संख्या सांगा मित्रांनो किती आहे? कमेंट बॉक्समध्ये. महाराष्ट्रातील पहिलं उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणी आहे? द्या उत्तर. कोणत्या ठिकाणी मित्रांनो? तर आर्वी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवायचंय आर्वी या ठिकाणी. पुढचा प्रश्न मित्रांनो, जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिलं आहे? जय जय महाराष्ट्र माझा हे जे काही गीत आहे मित्रांनो, हे कोणी लिहिलं आहे? तर कवी राजा बडे यांनी हे लिहिलेले. पहा नेक्स्ट मित्रांनो, दिल्ली येथील राजपथचं नाव बदलून कोणतं नाव ठेवण्यात आलं आहे? तर दिल्ली येथील जे काही राजपथ आहे बघा, त्याचं नाव बदलून कोणतं नाव ठेवण्यात आलेलं आहे? तर कर्तव्यपथ. ऑप्शन क्रमांक 2 कर्तव्यपथ आपल्या याचं योग्य उत्तर होईल. पहा
भारताने चंद्रयान-3 हे कोणत्या अंतराळ प्रक्षेपण केंद्रामधून अवकाशामध्ये प्रक्षेपित केलं? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश. याचं योग्य उत्तर आहे पहा श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दरड कोसळून दुर्घटनाग्रस्त झालेले इशाळवाडी हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 1 रायगडमध्ये. बघा लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, रायगड. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, SDRF म्हणजे काय? तर SDRF म्हणजे स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. लक्षात ठेवायचं आहे पहा. भारतातील पहिले मधाचं गाव खालीलपैकी कोणतं आहे? तर मांघर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 हे मधाचं गाव आहे पहा. खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची पहा. खालीलपैकी आपल्याला चुकीची म्हणजे अयोग्य जोडी ओळखायची पहा. चिखलदरा अमरावतीमध्ये पहा, तोरणमाळ नंदुरबारमध्ये, महाबळेश्वर साताऱ्यामध्ये, लोणावळा मुंबईमध्ये का नाही, लोणावळा मित्रांनो पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर बघा ते गाणं आहे, कुठं कुठं जायचं लोणावळा खंडावळा. तुम्ही बघा बाकीचं. पुढचा प्रश्न मित्रांनो, कुंभार्ली घाट कोणत्या शहरांना जोडतो? तर मित्रांनो कुंभार्ली घाट मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कराड चिपळूण. लक्षात ठेव मित्रांनो, कुंभार्ली घाट हा कराड चिपळूणला जोडतो. जेल पर्यटन ही जी काही संकल्पना आहे राज्यामध्ये सर्वप्रथम कोणत्या जेलमध्ये चालू करण्यात आली? तर बघा येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणेमध्ये. नेक्स्ट मित्रांनो, सन 2023 मधील वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेचा यजमान देश कोणता होता? द्या उत्तर. तर आपला भारतामध्येच याचं योग्य उत्तर होईल. भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली संपूर्ण स्वदेशी बनावटीची कोविड-19 रोगावरील लस कोणती आहे? तर मित्रांनो कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक. बघा आता याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो कोवॅक्सिन मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कृष्णा वारणा. काय प्रश्न आहे बघा, कृष्णा वारणा या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे? संगमावर सुद्धा प्रश्न येतात. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हरिपूर. इलेक्ट्रिक बसेससाठी घेतलेला पुढाकार आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी प्रदूषणमुक्त यंत्रणा वापरत असल्याबाबत कोणत्या शहराला 40 सिटीज ब्लूमबर्ग फिलांथोपीच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन्स क्रमांक 3 पुणे मनपा. लक्षात ठेवायचं आहे पुणे मनपा. महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक महागडी महिला खेळाडू कोण ठरली? तर कोण ठरली मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 स्मृती मंदना. लक्षात ठेवा मित्रांनो, स्मृती मंदना. नेक्स्ट मित्रांनो, PM श्री ही जी काही योजना आहे कशासाठी राबवली जात आहे? PM श्री. तर बघा सरकारी शाळेचे मॉडेल स्कूलमध्ये रूपांतर करणे म्हणजेच काय PM श्री योजना आहे पहा. कांचनगंगा हे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन्स क्रमांक 4 प्रियंका मोहिते. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रियंका मोहिते. ॲक्वास्टिक्स हे कशाचा अभ्यास करण्याचं शास्त्र आहे? ॲक्वास्टिक्स. तर हे मित्रांनो ध्वनी लहरींचा अभ्यास, ऑप्शन क्रमांक 3 ध्वनी लहरींचा अभ्यास करण्याशी संबंधित आहे. आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. लवकरात लवकर मित्रांनो सगळ्यांनी टाईप करा, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. अजून सुद्धा मित्रांनो तुम्ही 249 रुपयाची PDF घेतली नसेल तर लवकर घ्या. बघा त्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी कव्हर केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर इतिहास, भूगोल, बुद्धिमत्ता असेल, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, सगळं काही मित्रांनो तुम्हाला या PDF मध्ये मिळणार आहे पहा. लवकरात लवकर PDF घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा. कारण की ज्यावेळेस आपल्याला घाम गाळायचा असतो त्यावेळेस आपण मजा आणतो. परंतु जर आपण आत्ता घाम गाळला नाही तर युद्धाच्या मैदानामध्ये आपल्याला रक्त सांडावंच लागणार आहे. त्यामुळे आत्ताच्या आत्ता मित्रांनो या ठिकाणी PDF घ्यायला जा. सगळ्यांनी फोनपेमध्ये जा. 249 रुपये आपले. कुठं पण बघा जेवायला गेलं तर साधं डायरेक्ट 500 रुपयाला चुना लागतोय. परंतु या ठिकाणामधून आपल्याला नोकरी लागणार आहे, आपलं पोटपाणी चालणार आहे. तर बघा नक्कीच तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. शिक्षणावर इन्व्हेस्टमेंट खूप भारी असते पहा. फक्त 249 रुपयाला बघा सगळ्या PDF तुम्हाला मी देणार आहे पहा. टोटल या ठिकाणी जर पाहिलं चालू घडामोडी असेल, मराठी व्याकरण असेल, MCQ असतील, सगळं काही तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. तर लवकरात लवकर तुम्ही मला मेसेज करा WhatsAppला. फोनपे नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय 82 75 55 82 83. या नंबरला 249 रुपये फोनपे करा आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला WhatsAppला सेंड करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये लगेचच्या लगेच सगळ्या PDF या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर ट्रान्सफर करेल. तुम्ही या ठिकाणी झेरॉक्स काढू शकता किंवा तशा जरी वाचल्या तर काही अडचण नाही. फॉन्ट साईज बघा जी दिसते तुम्हाला अशीच फॉन्ट साईज असणार आहे. तुम्ही चालता, बोलता, जेवताना, ST मध्ये प्रवास करताना, लॅबमध्ये कंटाळा आल्यावर बघा पुस्तक वाचून किंवा काही करताना तुम्ही नक्की हा PDF वाचा. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल.